नमस्कार मित्रांनो, मी बेला ठाकूर तुमचं पुन्हा एकदा माझ्या न्यू ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आमचा असाच प्लॅन निघाला की आपण हिंगलाज देवीला जाऊया दर्शनाला आणि तिथून मावशी आईंना बघायला, म्हणजे आईच्या मावशीला बघायला चाललो आहे। खरी गोष्ट पहिली गोष्ट म्हणजे कालच जायला पाहिजे होतं मी, पण काल थोडा प्रॉब्लेम झाला घरामध्ये म्हणून काहीच काल भेटलं नाही जायला। कारण भरपूर मजा असते 2 वर्षात, म्हणजे 2 वर्षांनी तिथे भरपूर मजा असते। भरपूरच प्रॉब्लेम झाला काल, म्हणून जायचं होतं निघालेलो पण थोडं प्रॉब्लेम झाला म्हणून थांबलो। आणि आता जाऊन बघू, देवाचं दर्शन पण घेऊ आणि कृष्णा आईंना पण भेटून येऊ आपण। 2 वर्षांनी आईचा गोंधळ अगदी पूर्ण जल्लोष असतो त्यांच्या गावामध्ये, म्हणजेच वेसावे गावामध्ये। तर आम्ही तिथेच चाललो आहे, तर जाऊन आता बघूया आपण तिथे वेसावे गावात। तर भेटू आता ट्रेनला चाललो आम्ही, इथून जाऊ नेरूवरनं वडाळ्याला उतरू, वडाळ्यावरनं अंधेरी पकडू, अंधेरी ट्रेनला उतरून तिथून शेअरिंग रिक्षा पकडून डायरेक्ट वेसावे गावात। घेताना 100 रुपये, बघूया आपण जाऊन डायरेक्ट। सो गाईज फायनल आम्ही आता अंधेरी स्टेशनला पोहोचलो। आता इथून आम्ही शेअरिंग रिक्षा पकडून जाऊ, पहिले वडापाव खातो। सो गाईज फायनल आम्ही आता समोसा पाव घेतला आणि आता आम्ही रिक्षा बसलोय आणि आमचा गोंडू रडते। गोंडू ऐकर लवकर, गोंड्या आता शेअरिंगला रिक्षा। तरी पहिली गोष्ट म्हणजे आम्ही काल यायला पाहिजे होता, परवाच्या दिवशी आईचा गोंधळ होता तेव्हा, पण आम्हाला प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही थांबलोय। आवाज बंद कर, आवाज बंद कर। ते रिक्षा सीता गीत और महागीत चिना ऐकर, आमच्या आई दिसत नाही। आईच भरपूर ट्रॉफिक आहे, टाइम लागेल आम्हाला। परवाच्या दिवशीच्या तयारीची काढू आहे। कालची खरी मजा होती, काही शपथ खालची खरी मजा होती। बंगलोच आहे नाच वेळाने काही झिंगला देवीचा देव होईल। आपण कृष्णाला भेटलो घर आहे, मला माहिती आहे। गाईज परवाच्या दिवशीची तयारी चालू होती। आता बघा मस्तपैकी झालेलं आहे पूर्ण, तरी पण आईच्या समोर कसं सजवलेलं आहे ते हिंगलाज देवीच्या आईच्या समोर। वा वा, रुको इधर ही मी आज आली आहे, बंद आहे बाय। गाईस पहिला इथे मान देतात मच्छी मन नारादोराच्या आट्याने निघतात, कालची तयारी इथे गाईस पहिले मान देतात, मग ते पहिली वारी आणि दुसरी वारी बोलतात ना, हिचा आशीर्वाद घेतला का मग हिंगलाज देवीच्या आईचे मंदिरात जातात। आणि मानपान द्यायला बघा काय मानपान देणं, हे मानपान आहे त्यांचं। हा इथे मान देतात पहिले, ते बघ इथे देऊळ बंद आहे, इकडे मान देतात मानपान आईला। आधी बघ यान बघ आधी बरोबर।
तर गाईज अशा प्रकारे इथे हा मानपान दिला जातो आणि मग पुढच्या फेरीला सुरुवात होते. खरी पहिली गोष्ट म्हणजे हे तर मी काल यायला पाहिजे होतं, पण काल मला थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून मी घरीच राहिली. आपल्या इकडचे बरेच ब्लॉगर आलेले, गणेश राजा सगळेजण आलेले इथे. बेलपारकर म्हणजे मी बेलपारकर म्हणून आलेला, म्हणजे असे बहुतेक जण होते इथे. चलो आईला सत्तर वेगळी मस्त वेगळी. आम्ही चाललेलो कृष्णा आईला भेटायला. बघू आपण आईच्या घरी जाऊ, कृष्णा आईला भेटून येऊ. इथे इथे 80 सगळ्यांची लाडकी वरसावे गावाची कृष्णा आईच्या घरी आम्ही तिला भेटायला चाललेलो आहोत. अरे का आम्ही आलो नव्हतो म्हणून. घर आईच बाई चालली बघ. आईच्या घरी आलो फायनल आम्ही. हा बोल. कृष्णा आईचं घर. आईला कंशी भेटायला येतात वरसावे गावात. आईला भेटायला येतात. आम्ही पण आलो, एवढ्या जणी आलेलो आहोत आम्ही. आता बघा आई येईल. आई आली. येणार होती ती पण परली कशी तिला माहिती कशी पडली माहिती. आता काय कार्यक्रम आहे का? पाया पडते. सो गाईज, ज्या आईची म्हणजे हिंगलाई देवी आई आपण बोलतो, कृष्णा आई, तिच्याकडे आम्ही आज तिच्या भेटीला आलेलो आहोत. तर गाईज मस्तपैकी आईचं दर्शन पण घेतलं. सेल्फी घेत. माहिती सांग. तब्येत बरी नाही. माझा आराम औषध दिलेला आहे, आरामात नाही. अच्छा लांबून येते पण नाही बी बोलते. हा बरोबर. चला येणार होतो पण परली तर आलो. आमच्या आई बोलताय आम्हाला गाईज आईला भेटून मस्त आनंद झाला. मी कालच्या व्हिडिओ बघितला असेल म्हणजे बहुतेक जणही ब्लॉग केलं होतं, कारण मी आलो नाही आणि मला परलेलो मी. अशी हिंमत नव्हती म्हणजे. तर आणि आता 4 वाजता वाटतं मंदिर खोलणार आहे, काहीतरी त्यांचा मान द्यायला लागतो दुसऱ्या दिवशी. आम्ही घेतला तिकडचं दर्शन. आता मग काहीच मला चालवत नाही तरी पण मी चालते. आईला पण कृष्णा आईला पण काय म्हणजे तिला पण वगैरे गोळी वगैरे घेतली तरी पण ती आमच्यासाठी भेटायला आली आम्हाला. मस्तपैकी आई आम्हाला दर्शन दिलं. काहीच तिच्याकडे बघितलं ना तुम्ही का तिला म्हणजे बघूनच असा आनंद होतो ना, त्या वेगळंच वाटतं आणि भारी पण वाटतं तिला बघून. कृष्णा आई तिचं रूप बोलतात ना, तिचं रूप कृष्णा आहे, देवीचंच रूप आहे, हिंगलाई देवीचं आईचंच रूप आहे ते. मस्त बघी आहे. आता आम्ही चाललेलो आमच्या नातेवाईकांकडे म्हणजे मावशीला बघायला चाललोय.
आता भेटू आपण मावशीच्या घरी. तिथे मावशीला आम्ही काहीतरी थोडं फळ वगैरे घेतोय. कोकम गाईज हा माझा फेवरेट आहे. आम्हाला भरपूर आवडतो खायला. तर गाईज भैयाचा एक एक करून आम्ही एक एक खालाय. भैयाचा एक एक खालाय म्हणजे भैयाच खाणार. आणि मस्तपैकी वर्षाला आवडतं दही कचोरी. सावे गावन बोलला ना गाईज. गल्ल्या छोट्या छोट्या गळू गळ्या गव्हांसारख्या गल्ल्या. ये चल लवकर. चल चल चल. हे बघ कुत्री आहेत पुढे. चल. आणि गाईज मावशी म्हणजे आईंची मावशी आहे. साधं घर आहे आपलं. साध्या घरातच राहते मावशी आमची. बरं नाही वाटत आहे मावशीला. गल्या बघा गल्या गल्या गल्या. थोड्या वेळाने आम्ही जाऊ दर्यावरती. याला नको दाखवू ना हा तिथेच दावेला. मग काय उलट. आणि गाईज बघूया मावशीचं घर एकदम असं चिटकूनच आहे. मावशीचंच घर आहे. आणि हा दर्या खवळलाय पूर्ण. लाटावर कशा येतात. दूर तक नाही दिख रहा है कुछ. हे तर काहीच नाही गाईच. हा पाणी ना पूर्ण इथपर्यंत येतंय. हे मावशीचं घर आहे ना. मावशीच्या घराला असं टेलतं पाणी. हे पूर्ण लाटाचं पाणी इथपर्यंत येतं. म्हणजे विचार करा मावशी 6 महिने कशी राहते ती. आणि हे मावशीचं घर आहे. मावशी जास्त श्रीमंत नाही. सगळ्यात मोठी श्रीमंतच बोलते मी. श्रीमंत म्हणून श्रीमंत आहे. आपण जाऊ मावशीकडे जाऊ आता. आता जाऊ मावशीच्या घरी. मावशीच्या घरी काय फायनल मावशीच्या घरी पोहोचलो मी. मावशीबाई कशा आहेत. नाही पाणी असं येत रे. बसा काही नका ठेवू. इथे आम्ही ते फिरला आलतो तर मी आई नव्हती का. आणि ये जेवून जेल तू. आणि आंटीच होती नाही. आंटीच होती नाही मग. तू नव्हतीस मग आंटीच होती. सो गाईज मी आता थोडी खाली उतरली आहे. आणि मस्त बघा तुम्ही दर्या. एक नंबर वाटतंय. आणि मागच्या वेळेस गाईज आम्ही ना तिथे गेलेलो. जेटीतून गेलेलो. त्या बाजूला गेलेलो आम्ही. इथे बघा इथे बघा. दर्या खवळला आणि मस्तपैकी थंड गार हवा सुटली आहे. तिथे आहे हरबा देवी त्या साईडला. इंगलाय देवीची बहीण बोलतात तिला. हरबा देवी म्हणून त्या डोंगरावरती आहे. म्हणजे डोंगरावरती म्हणजे तिथे पण घरच आहे. सेम अशी आहेत ना तिथेच अशी घर आहेत तिथे. आला आला पाणी आला पाणी आला पाणी आला. लाटा बघा काहीच लाटा. आता माझ्याकडे येईल बघा पाणी.
मला वाटते 4ची भरती असते म्हणून गाईच पाणी एवढं हे झालंय. तर गाईज मगाशी देऊळ उघडलं नव्हतं, आता 4 वाजले. देऊळ उघडं भेटेल आपल्याला हिंगला यायचं म्हणून आम्ही पहिला मावशीकडे आलो. त्याच्यानंतर आता जाऊ देवळात चाललोय. मावशी पण येतात आमच्या. भेटू आपण डायरेक्ट हिंगला देवीच्या मंदिरामध्ये. तर चला जाऊ आपण हिंगला देवीच्या मंदिरामध्ये. मस्त गाईज वारा बघा तुम्ही, मस्त दर्याचा वारा सुटलाय. 4ची भरती आहे म्हणून एवढा वारा सुटलाय. मगाशी मंदिर चालू नव्हतं म्हणून आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये. ती देवी आहे कंची आई, कंची देवी आहे. अच्छा, नाव काय पण देवींचा? बायात काय कोणत्या तरी 7 बायांचा देऊळ आहे. देऊळ म्हणजे असं झाड टाईपच आहे आणि बाजूला मस्त चाकाचं झाड आहे. माऊली मातोश्रींना पाठीशी उभं राहा. हा घर बघा काहीच थोडी लोकांची घरा. आयो सांगा कॅट खेळतात कडक. पैशानी खेळताव का? पैसा टाइम पास का बसून मस्तपैकी बसले ना आयवसा. कॅट पत्ते खेळतात. मस्तपैकी गाव खेळतात. म्हणजे टाइमपास एक प्रकारे कोणी लोकांची म्हणजे हीच मजा असते. कारण का बिंदास एक प्रकारे त्या बिंदास असतात. दुसऱ्या दिवशी नवस काढतात काहीतरी आणि पालखी आली. बघू आपण कशा प्रकारे आईला नेतात ती. आई जवळ जा. फायनल आमच्या आईचा दरवाजा आम्हाला उघडा भेटला. कशाबद्दल दुसऱ्या दिवशी देवीचा आईचा गोंधळ झाल्यावरती म्हणजे कशासाठी करतात? आमचा या वर्षी जो गोंधळ झाला तो एक दिवशी आड कडून आम्ही करतो. म्हणजे आमच्या गावात हिंगलादेवी माता आहे, तिचा मान हा गावकऱ्यासाठी एक मोठा सन्मान आहे आणि गावगावातले लोक भरपूर येतात तिथे आणि गोंधळासाठी. आणि जेव्हा पहिल्या दिवस गोंधळ असतो तेव्हा 2 आमच्या वाऱ्या निघतात. त्यातली पहिली वारी असते आणि दुसरी वारी. त्या दुसऱ्या वारीला आम्ही अग्निकुंड असे डोक्यावर घेऊन, ज्यांचा मान असतो त्यांच्या डोक्यावर अग्निकुंड घेऊन फेरा मारायला लागते मंदिराला. हे आता विसर्जन घेणार. आता भवानी आहेत मांडलेल्या असतात घरातल्या 2
घट असतात. हा ते मग आता पाण्यात विसर्जन करणार लोक आता वाजत गाजत घेऊन जाऊन. थँक्यू. आणि गाईज हे तुम्हाला माहित नाही, हे आपल्या अरुण बाबाचे काय बोलतात, हा उमेश गरड. अरुण बाबाचे मेहुणे म्हणजे आपल्या गावात खाकरदेव बोलतात त्यांचे मेहुणे आहेत. ते पण बँड वाजवतात. आता बघूया कशी मिरवणूक चालू आहे ती त्यांची. आणि गाईज आता हे कसं आपल्या नवरात्रमध्ये घट बसतात त्या प्रकारे गोंदलाला घट, देवीचे घट बसतात. आता ते घट विसर्जन होतील, म्हणजे ती 2 दिवसांनी विसर्जन होतात. आता ते विसर्जनाला चालय. वाजत गाजत हे देवीचे घट विसर्जन होतील आता. आणि मस्त आहे की बँजो वगैरे आहे दुसऱ्या दिवशी. आम्हाला मस्तपैकी भेटलं, भले आईच्या गोंदलाला आलो नाही पण गाईज आता फायनल आता वाजत गाजत तुम्ही बघू शकता 2 दिवसानंतर आईचा गोंधळ झाला. त्याच्यानंतर घट 2 दिवसानंतर विसर्जन.
काही थोडा आम्ही नाचलो, मजा वाटली. गोंधळाला तर आलो नाही, पण आता मजा वाटली थोडी. आणि आता आम्ही चाललो आहे हिरवाईंच्या घरी. बघूया, आईला बाय बाय करूया. हिंगलादेवी माते की जय. राईज आपण आता जाऊया हिरवाईंच्या घरी. मस्त मजा आली थोडी. गोंधळाला नाही आलो, पण इथे थोडी मजा घेतली मी. भारी वाटलं. ए मावशीला आवाज दे, मावशीला आवाज दे. बोले मावशे. आणि गाईस फायनल आता आम्ही चालून, सो गाईस फायनल आता आम्ही आलेलो आहोत मावशीचे पोरीचे घरा. मावशीने आम्हाला लई फिरवली. आता इथे पण फिरतोय. दुसरी कोणती तरी घरा. अरे टेबलच बसवला आहे ना, माझंच बसवला मग काय. हे पद्वाईंचं घर आहे, म्हणजे मावशींच्या मुलीचं घर, नाथ मावशींची. आणि त्यांनी मस्तपैकी ते स्वतःच घेतलं, स्वतःच घर आहे त्यांचं. नेक्स्ट टाइम आलेलं तर वेगळं होतं. मस्त आहे, छोटस छोट आहे. आणि हा त्यांचा परिवार. याची त्याचीच करते भाऊ ना दाखवायला. आणि गाईज सो बघा, तुम्ही बघू शकता. मग खास गोव्यावरनं शो साठी मागवले आईनी. मी आई बोलते त्यांना. आणि हा ब्रँड बघा इथे एक नंबर, छोटे छोटे ग्लासेस सगळं गोव्यावरनं ब्रँड मागवलंय. काही मस्तपैकी नाश्ता मागवलाय, समोसे. वर्ष सरबतचा ग्लास आहे, सरबतचा ग्लास का. काय करू मग, काय करू फिरमालाचा. पक्काच्या दिला पिझ्झा. ही वर्तवासी अशी घाई करते, वर्तमान आईल्या आवरे वर्तन काय गरज नाही.